करत नाही. पण समजा समजा असं काही खरं नाही, उदाहरण देते. समजा आपल्या अकाउंट वरती रोज सकाळी 6 वाजता 21,600 रुपये आले. किती सांगितलं तरी बऱ्याच जणांना असा आनंद वाटतो. असं होणार नाही, मी उदाहरण सांगते. रोज सकाळी 6 वाजता 21,600 रुपये आले. पण अट अशी आहे की ते संध्याकाळपर्यंत खर्चायचे, नाही तर दुसऱ्याच दिवशी 6 पर्यंत गायब होऊन जातील उरले तर. त्यातले तुम्ही 600 खर्चले, 20,000 21,000 गायब. त्यातले 2,000 खर्चले, बाकीचे गायब. असं जर झालं तर मला सांगा, ते 21,600 कसे खर्चालो तुम्ही? कसे खर्चू आपण? उद्या कुठं कुठं खर्चायची याची आधी आज तयार राहील. याची उद्याचे नाही हो, या वर्षभरातल्या पैशाची कशी विल्हेवाट, कसे खर्चायचे हे सगळं नियोजन एका दिवशी बसून आम्ही करू. कारण वाया जायला. पण हे उदाहरण जरी असेल पण हे सत्य आहे बरं का. रोज आपल्या अकाउंटला 21,600 रुपये नाही, पण 21,600 श्वास येतात. ते आपण कसे खर्च करतोय, त्याचं काही नियोजन लावलंय का? त्या श्वासाची किंमत आज मिळतायत, एक तर फुकट मिळतायत, मुबलक मिळतायत, याच्यामुळे कळत नाही. ती कधी कळते सांगू, ज्यावेळी ते संपत चालतात. आणि शेवटचे श्वास तर असे असतात की एक एक श्वास त्याची किंमत कोटी सुवर्ण मुद्रांमध्ये सुद्धा मोजता येत नाही. तो जीव कुठेतरी कळवळत असतो, देवा माझं सगळं घे पण एखादा श्वास एक्स्ट्रा दे. देव म्हणतो सगळं नाही, त्रिभुवनाचं राज्य दिलं तरी श्वास मात्र भेटू शकत नाही. तेवढे भेटले तेच. म्हणून एक लक्षात घ्या, हे सावध होण्याचा कार्यक्रम आहे हा. माऊलीचं भाग्य, त्यांच्या मुलांनी तरी श्राद्ध करताय, प्रवचन ठेवतात. आपलं काय आहे? आपण त्या भरोशावर राहायचं नाही. मी अनेक वेळा सांगते, जो दुसऱ्या बळी विसंबला त्याचा कार्यभाग संपला. मुलं करतील आणि मग मोक्ष, हे फार दूरची गोष्ट आहे. आतापर्यंत होत आहे हे त्यांचं भाग्य, त्यांच्यासारखं आपलं होईल हा गैरसमज करून घ्यायचा नाही. 4 असो नाही तर 40 असो, वेळेवर. आता काही जण म्हणतात नाही होत आहे, 4 मुलं आहेत, श्रीमंती भरपूर आहे, 7वी काय करणारे आहे, आम्ही गेल्यावर नाही मोठं श्राद्ध करतील. आणि लॉकडाऊन लागल्यावर काय करतील? काय करतील? असे किती परिवार आहेत. अहो नाही, आई वडिलांचं कार्य आम्हाला खूप मोठं करायचं होतं, पण जमावबंदी झाली. साधं प्रवचन काय, नातेवाईक सुद्धा बोलवता आले नाही. मग का आपण अवलंबून राहायचं? आपुली आपण कळा सोडत. आपण एवढं पुण्य अर्जित करावं की आपण गेल्यानंतर कुणाच्या श्रद्धांजलीची सुद्धा गरज आपल्याला पडू नये. आपला मोक्ष आपण संपादन करण्यासाठी सावध होणं महत्वाचं आहे. सगळ्या बाबतीत लोक सावध आहे. आता पैशाच्या बाबतीत सावध आहे, प्रॉपर्टीच्या बाबतीत सावध आहे, आणि नाते संबंध जोडण्याच्या बाबतीत लई सावध झाले, चौकशा करतात. सगळ्या बाबतीत सावध आहे लोक आज. वेळे बाबतीत सावध नाहीये, अजिबात सावध नाही. आपला वेळ अमूल्य. एक लक्षात घ्या, वेळे इतकी मौल्यवान वस्तू जगात कुठलीच नाहीये, कुठलीच नाही. आता तुम्ही ऐकताय, मी बोलते, पण वेळ चालली आहे, निसटते. एकदा सेकंद काटा ह्या दिशेला आला, पुढे फिरला की जगात कुणाची ताकद नाही त्याला पुन्हा माघारी आणण्याची. सेकंद काटा आहे का ताकद? विज्ञानाने किंवा आता एक वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये सांगितलं तर टाइम इज मनी. काय वाक्य आहे? टाइम इज मनी. पण एक सांगू, धारांत खोटं वाक्य आहे. टाइम इज नॉट मनी, टाइम इज मोर दॅन मनी. टाइम म्हणजे काय? पैसा आहे, धन आहे. अरे धनापेक्षा कैक मोठं मूल्य वेळेच आहे. वेळ देऊन जगात सगळं कमवता येतं, एवढी वेळ श्रेष्ठ आहे. आदरणीय श्री के बाबा माझ्या समोर बसलेत, आदरणीय आमचे एकनाथजी महाराज भांडे समोर बसलेत, अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी बसलेत. ही लोक कलाकार आहेत, कलावंत आहेत. त्यांच्या जी कला आहे ती संपादन करण्यासाठी त्यांनी किती पैसे भरले होते. नुसतं पैसे भरून मृदुंग वाजवता येतो का? नुसते पैसे भरून गायन शिकता येतं का? याच्यासाठी जीवनाचा काही वेळ द्यावा लागतो. किती मोठ्या गुरुकडे गेला, सांगितलं गुरुजी तुम्ही 1000 रुपये महिना नाही 4000 माझ्याकडून घ्या, पण एवढे बोल माझे बसले पाहिजेत. गुरुजी म्हणतील बाबा तू किती दिले तरी तुला बसावंच लागेल आणि तेवढा वेळ द्यावाच लागेल. वेळ दिल्याशिवाय कला मिळत नाही. शिक्षणाचे तसंच आहे.
10वी पासचं सर्टिफिकेट पाहिजे, 10 वर्ष त्या शाळेत जावं लागेल, 1ली ते 10वी. बरोबर आहे की नाही? 10 वर्ष एक मुलगा शाळेला देतो, रोज दप्तर उचलतो, शाळेत जातो, तेव्हा त्याला सर्टिफिकेट भेटतं 10वी पास. पुढचे 2 वर्ष दिले 12वी पास, पुढे अजून 3 दिले मास्टर डिग्री किंवा बॅचलर डिग्री. अर्थात वेळ दिला की शिक्षण, अर्थात डिग्री मिळते. वेळ दिला की कला मिळते. बिझनेसला वेळ दिला की पैसा मिळतो. नोकरीला वेळ दिला की पगार मिळतो. समाजाला वेळ दिला की पद मिळतं. सरपंच असतील, कोणी उपसरपंच, कोणी आमदार, खासदार, ही लोक काय देतात? समाजाला वेळ देतात. हे जर म्हटलं आम्ही घरातच झोपा काढतो किंवा घरात बसतो, समाजाला निवडून देईल का? विचारेल का? वेळ द्यावा लागतो, प्रत्येकापर्यंत जावं लागतं, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतात, त्यांच्यासाठी खटपट करावी लागते. अर्थात ती लोक वेळच देतात. वेळ दिला तर लोक त्यांना मत देतात. वेळ दिला तर कला मिळते, वेळ दिला तर डिग्री मिळते, वेळ दिल्यावर या ठिकाणी पद मिळतं, वेळ दिला तर पैसा मिळतो. आता तुम्ही मला सांगा, हे जेवढा पण वेळ देऊन कमवलंय, यापैकी काय दिल्यावर वेळ मिळते हो? वेळ देऊन सगळं कमवलं आपण, पैसा, कला, प्रतिष्ठा सगळं, आणि आता वेळेला सांगितलं हे आमचं सगळं घेऊन जरा 10-20 मिनिटं जास्त देईल. मग सांगा, वेळ म्हणजे पैसा आहे का? पैशापेक्षा लई मोठा आहे वेळ, जो देवाने आम्हाला बहाल केलाय. बरवी ही वेळ सापडली संधी, सहाय्य झाली बुद्धी संचिताची. ही वेळ आपल्या जीवनात आली आहे ना, ही बरवी आहे, उत्तम आहे, श्रेष्ठ आहे. मनुष्य जीवनाला जन्माला आलोय ना, याचं सोनं करा. उगाच कट्ट्यावर गप्पा मारत 2 तास जरी घालवले काही उपयोग नाही, पण कुठेतरी कथा, कीर्तन, प्रवचनामध्ये बसून हाताने टाळी मुखाने नामचिंतन केलं, संतांचे 4 वाक्य ऐकले, तर ती वेळ धन्य होते जीवनातली. म्हणून वेळ फार महत्वाची आहे. त्यांच्या जीवनातली वेळ संपली, त्यांच्या नावापुढे वैकुंठवासी, कैलासवासी लागलंय. अजून आपण इथंच जळगाववासी, अजून आपल्या नावापुढे लागलं नाही, म्हणजे अजून आपली वेळ चालू आहे. ती वेळ जोपर्यंत चालू आहे ना, तोपर्यंत सावध व्हावं, तोपर्यंत सावध व्हावं. जीवनाचं कल्याण करून घ्या. कसं करायचं म्हटले? भजनाने. कसं करायचं? भजनाने. आता भजन म्हटल्यानंतर फक्त आपल्याला एवढंच वाटतं, टाळ, मृदुंग, विणा हे सगळ्या मिळून जे भजनाची फार मोठी व्याख्या आहे बरं का. भज सेवाया. भजन म्हणजे केवळ गाणं नाही, भजन म्हणजे केवळ देवाचं नाम नाही, सेवा हे सुद्धा काय आहे? भजनच आहे. भजन खूप व्यापक आहे. ती व्यापकता माऊली ओवीत सांगतात की मने वाचा करणी जयाची भजने देवाच्या वाहने. भजन 3 प्रकारे होतं. एक मनाने, दुसरं वाचेने, आणि तिसरं कर्माने. भजना मनाने सुद्धा भजन होतं. काही जण म्हणतील मग मनात राम राम म्हणायचं का? नाही, मनाने भजन कोणतेही सांगून जाते. हे बघा, राम मुखाने म्हणा, मनात म्हणा, ते म्हणणं श्रेष्ठच आहे, त्यात काही वादच नाही. म्हणून तर बरेच लोक आजही म्हणत नाही. अनेक वेळा आम्हाला अनुभव येतो, कधी शहरी भागात जर प्रवचनाला गेलं, आम्ही 8 तासाने म्हणतो बाबा टाळी वाजवा, भजन करा, पण काही लोक ओठ हलवतील तर शपथ आहे, नाही म्हणत ते. मग आम्ही पण सांगतो, राम म्हणणारे आपण कोण आहे? त्याने म्हणू दिलं तर म्हणू शकतो. ज्या भांड्यात दूध घ्यायचं ना, त्याची सुद्धा परीक्षा असते, ते खरकट नको आहे, नाही तर दूध नाचतं. दुधापेक्षा श्रेष्ठ अमृत, आणि अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. ते ज्या भांड्यात टाकायचं, त्या तोंडात, ते तोंडही काय लागतं. म्हणून जे जे लोक भजन करतात, समजायचं आपलं मुख शुद्ध आहे, आणि ज्यांच्या मुखात येतच नसेल, समजायचं काहीतरी फॉल्ट आहे. हे समजून घ्यायचं. तो पुरुषार्थ नाहीये. भजन न करणं हा पुरुषार्थ नाही, तर भजन करणं पुरुषार्थ आहे. राम म्हणणं श्रेष्ठच आहे. पूर्वी लोक खरंच हे सांगायची गरज नव्हती. आनंद वाटतो. आता धूत वस्त्रातले लोक काही दिवसांनी दिसणार नाही, बरोबर आहे की नाही? आता सगळं रंगबिरंगी आलंय. आणि पूर्वीचे लोक नुसते धूत वस्त्रात नव्हते, तर त्यांच्या जीवनामध्ये सहज नामचिंतन होतं. एकमेकाला भेटले तर काय म्हणायचे? बाबा राम राम. काय म्हणायचे? राम राम. आताची बरेच मंडळी रामकृष्ण हरी जय हरी संप्रदायाच्या माध्यमातून म्हणतात, पण पूर्वी कोणताही माणूस, तो सांप्रदायिक असो का नसो, गावातला कुणी भेटला तर काय म्हणायचे? राम राम. दिवसभरात एवढी तर वहिवाट होती, एवढ्यात ओळखी, एवढी एकमेकाला भेटण्याची, कारण फेसबुक नव्हतं, मोबाईल नव्हता, व्हॉट्सअप नव्हता, तर भेटायचे एकमेकाला. तर दिवसभरात समजा 54 माणसं
भेटले एका माणसाला तर 108 माळ होऊन जायची चालता बोलता. गरज नव्हती वेगळं भजन करण्याची. आता हे वेगळं सांगावं लागतंय कारण कुणाला राम राम घालायला जायला आणि भेटायला कुणाला वेळ राहिला नाही. सहज होता पूर्वी परमात्मा. आता राम म्हणा असं सांगावं लागतं, भजन करा सांगावं लागतं. काही लोक म्हणतात अहो ते राम बोल भाई राम फक्त स्मशानात म्हणायचं असतं. एक लक्षात घ्या, राम स्मशानात म्हणायचं नसतं, स्मशानात जाईपर्यंत म्हणायचं असतं. जोपर्यंत आपण स्मशानात जात नाही तोपर्यंत या वाणीने राम म्हटलं पाहिजे. डबलग रसना साचू भली जबलग मुखमो राम नाही तो काट डालिये मुखमो भलो नाही हे चाम. कबीरजी म्हणतात अरे राम म्हणत नसेल तुमची जिव्हा तर हा चामड्याचा तुकडा मुखात ठेवायचा काहीच अर्थ नाहीये. राम म्हटलं पाहिजे. मुखाने म्हणतात ठीक आहे, मनात म्हणतात ठीक आहे, पण मनाने भजन माऊलींचं अजून कोणतं अपेक्षित आहे? थोडस लक्षपूर्वक आहे का? कोणतं मनाने भजन आहे? आपल्या अंतकरणामध्ये कधीही कुणाविषयी कुणाचं वाईट व्हावं असं येऊ नये. तर याच्या उलट एखाद्याचं वाईट होताना दिसत असताना देवा याचंही भलं व्हावं हा विचार ज्या क्षणाला तुमच्या मनात आला ना त्या दिवशी मनाने तुमचं भजन झालं. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव आणि तुझं गोड नाम अखंड मुखात राहू दे. ही प्रार्थना म्हणजे मनाने केलेलं भजन आहे. आपल्या समोर एखादा रोगी दिसला, आजारी दिसला तर तो लवकर रोगमुक्त व्हावा असं मन आतून म्हटलं पाहिजे. एखादा अश्रुपात करताना दिसला त्याचं रुदन थांबवण्यासाठी आपल्याला सांत्वन करता येणं किंवा मनात येणं की देवा याचं रडणं थांबावं, याचं दुःख जावं, हे सुद्धा काय आहे? भजन आहे. आणि जर कदाचित एखाद्याचं दुःख बघून आपल्याला दुःख न होता आनंद होत असेल तर समजायचं मन दूषित आहे. या मनाने भजन कधीच होऊ शकत नाही. मनाचं पावित्र्य आणि मनातले चांगले विचार हे मनाने केलेलं भजन आहे. मग त्याच्या मुखावर कदाचित वाचेने कधीच राम जरी आलेला नसेल पण त्याचं मन जर सात्विक असेल आणि प्रत्येकाच्या हिताचा कळवळा असेल तर समजाय त्याचं भजनच चालू आहे. अनेक कर्मवीर लोक या जगात होऊन गेले, जगाचं चांगलं करणारे. यांचे पुतळे का स्थापन केले? यांनी हातात टाळ कधीच घेतले नाही. राम कधी कदाचित म्हटले असेल नसेल पण त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या विचारातून त्यांनी जगाची सेवा केली. हे भजन आहे. म्हणून मने भजन, वाचेने भजन. वाचेने भजन कोणतं? रामकृष्ण हरी वाचेने भजन करणं. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचा निखळ प्रबंध. माझी आत्मचर्या उदंड विशद गाती किंवा विशद उदंड गाती हे ठीकच आहे. हे करण्यासाठी खूप भाग्यच लागतं. पण ज्यांना भजन करणं शक्य नाही, का संका वर्ष श्राद्धामध्ये सर्व अंगाने बोलावं लागतं. एकाच पट्टीत जर बोललं तर काही लोक त्यातली आशा ते म्हणतात तुमचं तुम्हाला राहू द्या, आम्हाला जमणार. म्हणून सामूहिकरित्या सांगते, ज्यांना भजन येत नाही, भजन म्हणता येत नाही, कधी बालपणापासून ती रुची निर्माण झाली नाही की वाचन कसं ते भजन म्हणायचं, कसं रामकृष्ण हरी म्हणणार आम्ही, कसं काय देवाची कोणती नावं घ्यायची, कसं काही येत नाही तर वाचेचं दुसरं भजन आहे. फक्त कुणाचं मन दुखणार नाही एवढं वाचेचं पथ्य पाळा. वाचेने भजनच आहे. वेची ते वचन जेणे राहे समाधान. तुकोबराय म्हणतात कायम असं बोला की कुणाचं मन दुखणार नाही. उलट दुखलेलं एखादं मन असेल त्याच्यावर फुंकर तुमच्या शब्दाने घातली जाईल ना त्या दिवशी तुमचं वाचेने भजनच आहे. बघा ना, तुम्ही एखादा अनोळखी व्यक्ती असतो बरं का, अनुभव काहींना असेल आणि तुम्ही अनुभव काहींना देऊ शकतात. अनोळखी व्यक्ती असेल फक्त त्याच्याशी तुम्ही आत्मीयतेचे आणि प्रेमाचे 2 शब्द बोला, तुम्ही त्याच्या स्मरणात कायम राहाल. कुठल्याही लाभाशिवाय ती व्यक्ती किती गोड माझ्याशी बोलली, किती आत्मीयतेने. कधी कधी फक्त शब्दांचा आधार वाटतो बरं. एखाद्याला काही देऊ नका, फक्त म्हणा आम्ही आहो, काळजी करू नका. हे वाचेचं भजन आहे बरं. सामान्य समजू नका या शब्दाला. शब्द फार कार्य मोठं करतात. म्हणून कायम चांगलं बोलणं इतरांना आनंद देईल. सत्यम ब्रूयात पण प्रियम ब्रूयात असं जर असेल तर ते वाचेने केलं जाणारं भजनच आहे. म्हणून मने वाचा आणि शेवटचं भजन आहे करणी. चांगलं कार्य हे जीवनातलं भजनच आहे. म्हणून एखादी व्यक्ती जरी वरतून आपल्याला वाटत नसेल ती भक्त आहे, सांप्रदायिक आहे, पण तिच्या कार्याने ती श्रेष्ठ असते.
एकदा टीव्ही वरती एक प्रोग्राम लागला, त्याच्यामध्ये एक सुट्टा शर्ट वाला माणूस बसलेला होता. एक कोण बनेल करोडपती नावाचा एक शो आहे. आमच्या घरात टीव्ही नाहीच, पण एका ठिकाणी सहज एक एपिसोड बघण्यात आला. त्याच्यामध्ये एक सामान्य व्यक्ती समोरच्या खुर्चीवर बसला होता. काहीतरी माहितीचं आदान प्रदान चालू होतं. त्यात त्या व्यक्तीने सांगितलं, म्हटले आमच्या गावात पाण्याची सोय नव्हती. काय नव्हती? पाण्याची सोय. तर ती पाण्याची सोय करण्याचं भाग्य मला मिळालं आणि ते मी केलं. म्हणे कसं केलं? काय नाही म्हणे, माझ्या स्वतःचं घरदार सगळं विकून टाकलं आणि गावासाठी बंधारा बांधला, पाण्याची सोय केली. आता तुम्ही कुठं राहताय? म्हटले मी रेंटवर राहतोय. मला सांगा, याच्यासारखं भजन श्रेष्ठ आहे का हो करण्यातलं? अख्ख्या गावाच्या पाण्याच्या सोयीसाठी स्वतःचं घर विकणारा हा सामान्य असेल का? देवाला प्रिय नसेल? अहो, देवाला लई प्रिय असेल तो जो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म यानुसार जो कार्य करतो ना, त्याचं कार्यातून भजन असतं. मग आपल्याला जे शक्य आहे, मने भजन शक्य आहे की वाचे भजन शक्य आहे की क्रियेत भजन शक्य आहे, ते करावं. त्याने काय होईल? म्हणे मने वाचा करणी जयाची भजने देवाच्या वाहनी, ते शरीर जाती एक क्षणी देवाची झाली. मग हे शरीर त्यावेळेस देव होऊन जातं. कोणत्या कुळात जन्माला यायचं, कोणत्या जातीत जन्माला यायचं, कोणत्या संस्कृतीत जन्माला यायचं, श्रीमंत म्हणून जन्माला यायचं की गरीब म्हणून जन्माला यायचं, प्रतिष्ठित म्हणून जन्माला यायचं की दुर्लक्षित म्हणून हे आपल्या हातात नाही आहे. जन्म आपल्या हातात नाही. पण याच्या विरुद्ध प्रतिष्ठित म्हणून मरायचं की दुर्लक्षित म्हणून मरायचं, चांगलं म्हणून मरायचं की वाईट म्हणून मरायचं, हे मात्र आपल्या हातात आहे. श्रीमंत म्हणून मरायचं की गरीब म्हणून मरायचं, चांगलं काय, हे सब मरताना काही गोष्टी आपल्या हातात आहे आणि त्या सत्य करण्यासाठी जीवनरूपी वेळ दिलाय आपल्याकडं. म्हणून जातीय क्षणी हे शरीर जर देव करायचं असेल आयुष्यभर, तसं कर्म माणसाने करावं. नाहीतर गेल्यानंतर हे शरीराची मातीच आहे. लोक म्हणतात उचला लवकर वास यायला लागलाय. पण आतापर्यंतच्या साधू संतांचे अंत तुम्ही बघा. मी जास्त लांबचं सांगत नाही. याच हायवेने सरळ गेल्यानंतर पिंपळस नावाचं गाव आहे. आता ते गाव नाही, क्षेत्र आहे, श्री क्षेत्र पिंपळ, ज्यांचं सानिध्य बालपणापासून मला लाभलं. परमश्रद्धेय परम आदरणीय वैकुंठवासी बन्सी महाराज सुरवाडे सुंदर आयुष्य जगले, देवाला आवडेल असं जीवन जगले. आणि ज्यावेळेस बाबा गेले ना, तर त्यावेळेस उचला वाचतील अशी प्रतिक्रिया नव्हती. तर सगळा समाज जमून मंदिरासारखं डेकोरेशन करून त्यांच्या त्या शरीराचं दर्शन व्हावं, त्यांचा चरण स्पर्श व्हावा म्हणून शरीरच होतं ना, मातीत झाली होती ना, जाळायचंच होतं ना, शव म्हटलं अपवित्रच होतं ना. पण त्या शवाला सुद्धा, त्या प्रेताला सुद्धा देवत्व प्राप्त झालं होतं आयुष्यभर केलेल्या कर्मामुळे, आयुष्यभर केलेल्या सद्विचारामुळे आणि आयुष्यभर ठेवलेल्या पवित्र मनामुळे. म्हणून हे शरीर जातीय क्षणी देव व्हावं असं वाटत असेल तर मिळालेल्या आयुष्याचा, वेळेचा सदुपयोग करून घ्यावा आणि 3 प्रकारातून ज्या प्रकारानं शक्य आहे ते भजन जीवनात घडावं. मने वाचा करणी जयाची भजने देवाच्या वाणी, ते शरीर जातीय क्षणी देवाची झाले. हे आपल्या हातात आहे. प्रत्येकाचा हा प्रयत्न असावा. परमार्थ म्हटलं की अनेकांना थोडं अवघड वाटतं बरं का. काही लोक म्हणतात बाबा ते काय आम्हाला जमत नाही. पण एक सांगू, जगातली सगळ्यात सोपी आणि सगळ्यात सुंदर गोष्ट तर काय असेल? परमार्थ आहे, भक्ती आहे. खूप सोपी. करायची नसेल तर मग भक्ती ते कठीण, सुळावरील पोळी तेही प्रमाण आहेच. खूप निकष आहे खूप. पण करायचे असेल तर हत्ती पण करतो की, करायचे असेल तर एखादी वेश्या पण करते ना, आणि ती मोक्षाला जाते. ज्याला भक्ती करायची आहे त्याला मर्यादा नाहीये, आणि ज्याला मर्यादाच बघायची आहे मग तो कदाचित भक्ती करू शकत नाही. काही लोक म्हणतात अहो कलियुग आहे, हो कुठं भजन होतं, सगळीकडे अशुद्ध वातावरण झालं, ज्याला भजन करायचं नाही त्याला कलियुग आहे, आणि ज्याला भजन करायचं नाही तो कलियुगाचा बहाणा सांगतो, आणि ज्याला भजन करायचंय त्याला हे सत्ययुग वाटतं. आणि एखाद्याला भजनच करायचं नाही तो सत्ययुगात जरी आला ना तरी काहीतरी दोष काढेल. म्हणून एक लक्षात घ्या, परमार्थ खूप सोपा आहे, खूप सोपा आहे. किती सोपं आहे? संसारापेक्षा तर नक्कीच सोपं आहे. संसार लय अवघड आहे. महिला वर्ग सगळ्यांचा करा,
घरातलंही करा, बाहेर कुठे नातेवाईक गेला तिथेही करा, खूप कष्ट करा, घाम गाळा, सगळं व्यवस्थित करा. सासूचं मन धरा, सासऱ्यांचं धरा, पतीचं मन धरा, दीर भाये काय असतील, ननंद जावा भाये सगळ्यांचं मन धरा. पण कुठेतरी एखादी चूक झाल्यावर काय शेरा मिळतो? काही उपयोग नाही. अशीच आहे. हजार कामं चांगली करा, एक चुकू द्या संसारात, शेरा चुकीचा मिळतो. महिलांचंच काय, पुरुषांचे विचारांचं तेच आहे. काबाड कष्ट करा, मुलाला पैसे पुरवा, घरी पत्नी कुटुंब सांभाळा, नातेवाईका देवाणघेवाण करा, त्यांच्याकडे जा या, सगळ्यांना प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करा. पण कधीतरी तो कुठेतरी कमी पडतो, काहीतरी अडचण येते, थोडाफार पैसा कमी पडतो, कोणास तरी अगत्य राहून जातं, पाहुणचार राहून जातो, किंवा पत्नीला काहीतरी कमी पडतं, मुलांचं शिक्षण थोडंसं कमी होतं, आणि थोडं थोडं तो माणूस कमी पडला की कुटुंब म्हणतं ते काही कामाचे. आणि हजार गोष्टी केल्या ना, कुठेतरी कमी पडणार आहे, माणूस आहे. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, स्त्री असो पुरुष असो, आपण संसारासाठी सायास करीशी प्रपंच दिलं नसते. एवढं थकतो तरी एक दिवस हा संसार आपल्याला लाल शेरा देतो की हे काही कामाचे नाही. आणि संसार म्हणजे साधा नाही, सगळ्यांचीच मनं धरावी लागतात, एकाच नाही. सगळे पुरुषासाठी खूप लोक आहेत आणि स्त्रियांसाठी खूप आहे, सगळ्यांचं मन धरावं लागतं. पण परमार्थ सोपा मी का सांगते, त्याच्यात कुणाचंच मन धरावं लागत नाही, त्याच्यात फक्त एकाचं मन धरावं लागतं. एक धरीला चिठ्ठी आम्ही रखुमाईचा, काही कुणाशी घेणार नाही, लाज भय शंका दुराविला मान, काही नाही. फक्त तो खुश आम्ही खुश, त्याला आनंद वाटेल एवढं करायचं, तो चांगला म्हणेल असं वागायचं, फक्त त्याचा विचार. आणि त्यालाही फार लागत नाही, तो लय अल्पसंतुष्ट आहे. त्याला 56 भोग नसले तर उष्टी बोरं चालतात, त्याला 56 भोग नसेल तर पोहे चालतात, त्याला काही चालतं महाराज, तो एवढा साधा आहे. म्हणून या हजार लोकांच्या पुढे पुढे करता करता आपण थकत नाही. मग ते एकाला काय टाळतात, ते एकाला काय टाळावं? हे हजार लोकांच्या पुढे पुढे करून एक दिवस किती मोठं लग्न करा, किती चांगली पंगत द्या, जाताना एखादा साधा माणूस म्हणतात काही नाही पण ते गाडीत मीठ नव्हतं, काय घेणार आहे? यांना खुश करण्यापेक्षा त्याला आळणी वाढा, आळणी नैवेद्य, पण फक्त मनाने वाढा. अहो तो केळीची सालं खाऊन सुद्धा म्हणतो अशी चव कधी घेतली नाही. किती करुणा सिंधू आहे. म्हणून संसार अवघड आहे, परमार्थ सोपा आहे. आजपासून तरी प्रत्येकाने हा निश्चय करा की आम्ही परमार्थाची कास धरू. घरात 4 मेंबर असतील, आजपासून 5, तो सुद्धा आमच्या घरातला मेंबर आहे. जसे आपले सगळे त्याचंही काहीतरी नातं आहे आमच्याशी, अहोरात्र सोबत आहे, मागे पुढे उभा आहे, सांभाळ, याचं नाव परमार्थ आहे. म्हणून आज या श्राद्धाच्या निमित्तानं माझी प्रत्येकाला एक विनंती, कळकळीची, हात जोडून. नाही काही करता आलं, फक्त एक नियम करा. एक नियम. कोणता नियम? सकाळी उठलं असं अंथरुणावर बसायचं, आंघोळ वगैरे लगेच केली पाहिजे असं काही नाही, कारण 1 सेकंदातच काम आहे, जास्त लांब नाही. हात जोडायचे, फक्त एवढं म्हणायचं, भगवंता उठवल्याबद्दल आभार. किती वेळ लागला म्हणायला? वाक्य फार लहान आहे. श्लोक मंत्र येत असेल उत्तम, नसेल येत हरकत नाही, फक्त देवा उठवल्याबद्दल आभार. काही जण म्हणतील पण गरजच काय? गरज आहे, त्याने उठवलं म्हणून इथं आलो. समजा आज असं झालं नाही म्हणूनच सगळे आहेत तिथं, पण समजा, विचार करा बरं प्रत्येकाने, समजा आज आपल्याला त्याने उठवलंच नसतं, आपण इथं आलो असतो का? आपण नसतो इथं आलो, हे सगळे आपल्याकडे आले असते. उठवायला नाही, डायरेक्ट उचलायलाच काही होऊन जातील, लगेच उचलायची. त्याने उठवलं. काही जण म्हणतात आईने उठवलं, वडिलांनी उठवलं, दादाने उठवलं, दीदीने उठवलं. त्यांना कोणी उठवलं? मग पुढची स्टेप राहते लोकांची. नाही हो, ते घड्याळाला अलार्म लावला होता. अलार्म नाही बाबा, अलाराम. आला राम, राम आला, रामाने उठवलं. रामापेक्षा पुन्हा ताकद नाही आपल्याला उठवण्याची. MBBS डॉक्टर जरी आला तो हात हातात घेईल आणि एकच वाक्य बोलेल, माफ करा, सॉरी, आता मी काही करू शकत नाही. उठवणारा कोण आहे? राम. म्हणून सकाळी उठल्या उठल्या आभार माना, देवा उठवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एवढं करा, हरकत आहे का? काहीच हरकत नाही, ही पण कृतज्ञता आहे.
दुपारी जेवताना समोर ताट आलं की 2 मिनिटं त्या ताटाकडे बघत शांत राहा. लगेच आलंय म्हणून जेवायला सुरुवात करू नका. त्या ताटाकडे बघा. येत असेल वदनी कवड घेता नाम घ्या, श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता उगाचे. जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर. एक पोट भरण्यात साधन नाही फक्त. आज जठराग्नी आहे, त्याच्या आहुती देतोय आपण. हे यज्ञ कर्म आहे जेवण म्हणजे. तर हे यज्ञ कर्म करण्यासाठी ही समिधा, ही सामग्री, हा प्रसाद मला देवाने दिलाय म्हणून त्याचे काय माना आभार. काही जण म्हणतात काय त्याचे आभार. वर्ष महिनाभर ड्युटी करतो, मग पगार येतो, मग किराणा येतो, मग तो शिजवतो, मग तो खातो. कुठं आला देवाचा रोल. तो पगार कमवण्यासाठी तुम्ही जी ड्युटी करताय ती ड्युटी करण्यासाठी अंगात बळ कुठून येतं. ज्या दिवशी देव ठरवेल तुमचा उजवा हात हलू द्यायचा नाही, ताकद नाही कुणात हात हलवण्याची. चाले हे शरीर कुणाचे असते, कोण बोलविते हरिविन देखवी ऐकवी ऐकणारा देव. सगळं करणारा देव आहे ना. आमच्या ताटात जेवण आणणारा देवच आहे. दाणे दाणे पर लिखा हे खाणे वाले खरा. ज्या दिवशी त्याने ठरवलं तुम्हाला जीव द्यायचं नाही, जवळ डबा असू द्या. काही लोक घरून डबा घेऊन जातात, संध्याकाळी तसाच आणतात. वेळच भेटला नाही खायला. आज तुमच्या नशिबात तो नव्हताच. काही महिला सुंदर आवडीची भाजी करतात. एखाद्या दिवशी निवांत आहे, एकदम चटकदार छान भाजी करतात. आज थोडं निवांत आहे, आज आवडीची भाजी करून खाऊ. ती भाजी तिकडे उकळत नाही तोपर्यंत 4 पाहुणे दारात द्या वाढून. आपण आहेच परत पिठलं भाकर पापड चटणी. कारण आज आपण केलंय पण ते आपल्या नशिबात 4 पाहुण्यांसाठीच होतं. ते त्यांच्याच नशिबात होतं. म्हणून आपण जे अन्न आज खातोय ना ते आपल्या नशिबात लिहिणारा कुणीतरी आहे, त्याचा आभार माना. ते जेवण तरी करायचे तुम्ही हिसकावून कुणाचं खाल, पण ते पचवायचं पुन्हा त्याच्या हातात आहे म्हणून त्याचा आभार माना. आणि रोज संध्याकाळी अनेकांना गुड नाईट शुभरात्री म्हणून झोपत असाल तर त्याच्यात एक नाव काढून घ्या माझ्या भगवंताचं. त्यालाही सांगा देवा आजचा दिवस तुझ्यामुळे चांगला गेला. आज जगण्याची संधी तुम्हाला दिली, काहीतरी सत्कर्म करण्याची दिली किंवा कष्ट करण्याची दिली. काही चुकाही आज माझ्याकडून झाल्या असतील, उद्या होऊ देऊ नको, पण आजसाठी तुझे आभार. काही अवघड वाटलं का याच्यामध्ये. ही त्रिकाल संध्या आहे. मंत्रश्लोक जरी येत नसतील पण ही त्रिकाल संध्या आहे. ही जो जो करेल भगवंताला त्याला माणूस म्हणून जन्माला घातल्याचा आनंद वाटेल. म्हणून आज वडगुले परिवाराच्या निमित्तानं, या मातोश्रींच्या या श्राद्धाच्या निमित्तानं जो कोणी आजपासून हा नियम करील ना त्याचं अर्ध पुण्य या माऊलींना प्राप्त होईल. कसं काय. कारण कार्य तुम्ही करणार आहे पण कारण त्याचं आहे ना. समजा आज वडगुले परिवारातलं श्राद्ध नसतं, तुम्ही इथं असते का. म्हणून नक्कीच हा नियम प्रत्येकाने करावा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं अशी खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या चरणी प्रार्थना करते. आणि झालेली सेवा भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देते. कुंडली